गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू ॲग्री ऑप्शनल. आज आपण थोडंसं लेक्चर मोठं घेतोय. याच्यामध्ये आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याच्यानंतर रायबोझोम्स, त्याच्यानंतर लायसोसोम्स, गोल्गी बॉडीज आणि न्यूक्लियस या सगळ्यांची एकत्रित चर्चा करणार आहे. असं करण्याचं कारण म्हणजे आधीच्या लेक्चर्समध्ये मी थोडे वेगवेगळे सेक्शन्स घेतलेत. इथं एकच सगळं का घेतोय तर इथं एका प्रोसेसला रिप्रेझेंट करतात हे सगळे. ठीक आहे, बघा सेलच्या एका फंक्शनची पर्टिक्युलर फंक्शनची चर्चा आपण करणार आहे. सेलमध्ये कोणतीही ऍक्शन जर आपल्याला घडवून आणायची असेल, सेलमध्ये कोणतीही ऍक्शन आपल्याला घडवून आणायची असेल, कोणतंही सेल फंक्शन असेल, एखादी बायोकेमिकल रिएक्शन जर घडवून आणायची असेल तर ते एन्झाईमच्या मार्फत घडवलं जातं. ते एन्झाईम्सच्या मार्फत घडवलं जातं असं म्हटलं तरी चालेल. बरोबर, एन्झाईम ऍक्च्युअल मध्ये ती गोष्ट घडवून आणतं. मग सेल सिग्नलिंग असेल किंवा लेट्स से अजून काहीतरी फ्लुइडिटी घट्ट विस्कोसिटी कमी जास्त करायची असेल, काहीही असेल, तर फोटोसिंथेसिस करायचे असेल, त्याच्यानंतर लेट्स से एनर्जी कन्झम्पशन करायचं असेल, ओके, हे सगळं करण्यासाठी एन्झाईम्स गरजेचे असतात. ओके, हे एन्झाईम्स जे आहेत हे एन्झाईम्स तयार होतात प्रोटीन्स पासून. हे एन्झाईम्स कशापासून तयार होतात? प्रोटीन्स पासून तयार होतात. हे प्रोटीन्स जे आहेत हे अमायनो ऍसिड्स पासून तयार होतात. अमायनो ऍसिड्स म्हणा, अमिनो ऍसिड्स म्हणा, बरोबर. लॉंग स्ट्रँड्स ऑफ अमिनो ऍसिड्स आर नोन ॲज प्रोटीन्स. बरोबर. सो सेलमध्ये काहीही करायचं असेल तर एन्झाईम्स लागणार आहेत आपल्याला. हे एन्झाईम्स तयार होणार आहेत प्रोटीन्स पासून. हे प्रोटीन्स तयार होणार आहेत लॉंग जे मोठ्या एकदम चेन्स आहेत अमायनो ऍसिड्सच्या चेन पासून ते तयार होतात. ठीक आहे, हे अमायनो ऍसिड चेन्स जे आहेत, या अमायनो ऍसिड चेन्स तयार करण्यासाठी लागणारी जी ब्ल्यूप्रिंट आहे, बरोबर, की अशाच पद्धतीने ते अमायनो ऍसिड आपलं गेलं पाहिजे. या ब्ल्यूप्रिंट कुठं स्टोअर होतात? डीएनए मध्ये स्टोअर होतात. डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड डीएनए मध्ये या ब्ल्यूप्रिंट जे आहेत ते स्टोअर होताना आपल्याला दिसतात. हा डीएनए जो आहे, हा डीएनए स्टोअर कुठं होतो? न्यूक्लियस मध्ये होतो. बरोबर, राईट. दुसरा एक घटक असतो बघा जेनेटिक मटेरियल मध्ये, त्याला आरएनए म्हटलं जातं. आरएनएचे वेगवेगळे प्रकार आहेत. आरएनएचे हे वेगवेगळे प्रकार त्या ब्ल्यूप्रिंटला स्वतःवर कॉपी पेस्ट करतात, रायबोझोम्स कडे जातात. बरोबर, इथं रायबोझोम्स पिक्चर मध्ये येतात. सो रायबोझोम्स एक प्रकारच्या मशीन्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. रायबोझोमचं काम काय आहे? त्या आरएनए मध्ये जी प्रिंट आपल्याला दिसणार आहे, बरोबर, आरएनए मध्ये दिसणारी जी डीएनए मधली प्रिंट आरएनए घेतली स्वतःकडे, मेसेंजर आरएनए आपण त्याला म्हणतो. या आरएनए मध्ये दिसणारी जी प्रिंट आहे आपली, त्याच्यानुसार अमायनो ऍसिडची चेन जी आहे ते तयार करण्याचं काम रायबोझोम्स करतात. बरोबर, हे तयार झाल्यानंतर मग त्याला प्रोसेस केलं जातं बघा. मग त्याचं स्ट्रक्चर जे आहे हे बदललं जातं. बरोबर, एक लॉंग चेन तयार केलेली आहे एका पर्टिक्युलर प्रोटीन मध्ये, आपल्याला याला आता कन्वर्ट करायचंय. हे कन्वर्ट करण्याचं काम एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये होतं. बरोबर, ईआर लगेच तिथे येणार आहे. त्याच्यानंतर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, ते त्याला अजून प्रोसेस करण्याचं काम करतं. हे प्रोसेस झाल्यानंतर, ओके, हे जे तयार झालेलं अमायनो ऍसिड चेन आहे किंवा प्रोटीन आहे हे जातं गॉल्गी बॉडीज मध्ये. बरोबर, तिथं अजून त्याला प्रोसेस केलं जातं, पॅकेज केलं जातं. बरोबर, आणि जिथं गरजेचं आहे त्याची जिथं ती रिॲक्शन घडवून आणायची तिथे गॉल्गी बॉडीज मधनं पॅकेजेस जे आहेत प्रोटीन्सचे तिथं जात असतात. बरोबर, सो ही कम्प्लीट एक सायकल आहे, कम्प्लीट एक प्रोसेस आहे असं म्हटलं तरी चालेल. प्रोसेस चालू कुठून होते? न्यूक्लियस मधून चालू होते. बरोबर, नंतर आरएनएचा रोल त्याच्यामध्ये येतो, नंतर रायबोझोम्स त्याच्यामध्ये येतात. रायबोझोम्स झालं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ते झालं की स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ते झालं की गॉल्गी बॉडीज, आणि तिथून पुढं आपल्या लोकेशनवर तो प्रोटीन जो आहे तो प्रोटीन जाणार आहे. ओके, ही प्रोसेस समजून घ्या. बरोबर, त्याच्यामुळं हे सगळे जे सेल ऑर्गॅनॅलिज आहेत ते आपण एका फ्लो मध्येच बघतोय. ओके, लक्षात आलं सगळ्यांना? या पद्धतीनं गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी तिथे चालणार आहेत बघा. मग सगळ्यात पहिल्यांदा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची चर्चा आपल्याला करूयात. बरोबर, ईआर पासून करूयात. न्यूक्लियस आपण सगळ्या शेवटी घेऊयात. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला काय म्हटलं जातं? अ सेल्युलर मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रान्सपोर्ट हब. ईआरची ओळख अशाच पद्धतीने लक्षात असू द्या. बरोबर, मॅन्युफॅक्चर काय करणार आहे? इथंही अमायनो ऍसिड्सची चेन ती मॅन्युफॅक्चर करणार आहे, प्रोटीन्स मॅन्युफॅक्चर ते करणार आहे. बरोबर, सोबतच त्याला ट्रान्सपोर्ट करण्याचं काम, गोल्गी बॉडीजकडे पाठवण्याचं काम सुद्धा हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतात.
ER स्वतः करते का नाही, ER वर असणारे जे रायबोझोम्स आहेत हे ऍक्च्युअल मध्ये सगळ्या अमायनो ऍसिड्सला जोडत जाण्याचं काम करतात असं म्हटलं तरी चालेल. ओके, सो ERच्या इंट्रोडक्शन मध्ये आपण काय बघणार आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज अ नेटवर्क ऑफ मेम्ब्रेन within eukaryotic cells responsible for protein and lipid production, their modification and their transport. ठीक आहे, सो DNA मधून आपण जी ब्लूप्रिंट आहे ती बाहेर घेतली RNAच्या याच्या माध्यमातून. रायबोझोम्स ER वर आहेत, ते तिथं काय करतात, आता प्रोटीनचं मॅन्युफॅक्चर करतात. मॅन्युफॅक्चर झाल्यावर एक इनिशियल प्रोसेसिंग जी आहे ती इनिशियल प्रोसेसिंग तिथं केली जाते आणि त्याला गोल्गी बॉडीजकडे ट्रान्सपोर्ट केलं जातं. हे ERचं फंक्शन आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर, आता हा जो ER आहे हा कंटिन्युअस विथ न्यूक्लिअर एन्व्हलप आपल्याला दिसून येतो. बरोबर, दिसून येण्याचं कारण तेच आहे का तर तिथनंच आपण ब्लूप्रिंट जे आहे ते घेतो. इट एनेबल्स कम्युनिकेशन बिटवीन न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. कारण सायटोप्लाझम मध्ये लागणारा जो एन्झाईम आहे हा एन्झाईम याचं ब्लूप्रिंट स्टोअर कुठे, न्यूक्लियस मध्ये आहे. सो एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या थ्रू हे सिग्नलिंग जे आहे ते तिथं जाणार आहे. मग एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर आपल्याला दोन डिस्टिंक्ट रिजन्स दिसून येतात. सो पहिला रिजन जो आहे याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हटलं जातं. रफ म्हणजे काय, खरमोडीत आहे. थोडक्यात काय, या एंडोप्लाझमिक रेटिक्युलमवर आपल्याला रायबोझोम्स जे आहेत ते दिसतात. बरोबर, आपलं अमायनो ऍसिड मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स रायबोझोम्स जे आहेत हे तिथं आपल्याला दिसणार आहेत. म्हणून याचं अपीरियन्स जो आहे दिसतं ते कसं खरमोडं दिसतं, अपीरियन्स जो आहे तो रफ आपल्याला तिथं दिसणार आहे. बरोबर, स्टफ्ड विथ रायबोझोम्स फॉर प्रोटीन सिंथेसिस. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे त्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हटलं जातं. इट लॅक्स द रायबोझोम्स स्पेशलाइज्ड फॉर लिपिड सिंथेसिस अँड अदर फंक्शन्स. रफ असेल तर प्रोटीन सिंथेसिस केली जाते, स्मूथ असेल तर लिपिड सिंथेसिस तिथं होणार आहे. हे दोन्ही घटक आपल्याला नो डाऊट सेलच्या बायोकेमिकल रिएक्शन्स मध्ये लागतात. त्याच्यानंतर मग आपल्याला दोघांचं स्ट्रक्चर आणि त्यांचं फंक्शन बघायचं आहे. बरोबर, सो रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जो आहे हा फ्लॅटन सॅक असतो. ओके, सिस्टम त्याच्यामध्ये असतात, रायबोझोम्स अटॅच्ड असतं, गिव्हिंग अ रफ अपीअरन्स एक्सटेन्शन ऑफ द आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. रायबोझोम्स आर अटॅच्ड अँड प्रमोट ग्रोथ. ओके, हे त्याचं डिस्क्रिप्शन आपल्याला सांगता येईल. फंक्शन मध्ये प्रोटीन सिंथेसिस हे पहिलं फंक्शन आपल्याला सांगता येतं. सेकंड थिंग प्रोटीन फोल्डिंग आणि त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स घडवून आणले जातात. सगळ्यात शेवटी ट्रान्सपोर्ट घडवून आणलं जातं. बरोबर, सेम थिंग ज्यावेळेस आपण स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडे येतो, इथं रायबोझोम्स जे आहेत ते आपल्याला दिसणार नाही, त्याच्यामुळे स्मूथ अपीअरन्स आपल्याला तिथं दिसणार आहे. बरोबर, आणि यांचा मेन रोल काय आहे, लिपिड सिंथेसिस मध्ये आहे. सोबतच डिटॉक्सिफिकेशन सुद्धा हे करतात, कॅल्शियम स्टोरेज हे करतात, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम सुद्धा हे करत असतात. ओके, हे आता प्लांट सेल मध्ये नाही, हे ऍनिमल सेल मध्ये करणार आहे. ओके, सो ऍनिमल प्लांट दोन्ही घेतलेला आहे, थोडासा मोठा टॉपिक हा आपल्याला सांगता येतो. आता याची चर्चा आपल्याला डिटेलमध्ये करायची. कळाली, एक बेसिक आयडिया कळाली. एंडोप्लाझमिक रेटिक्युलम काय करते, ब्लूप्रिंट येणार, रायबोझोम्स त्याला प्रोटीन मध्ये बदलणार किंवा अमायनो ऍसिड्सच्या लॉंग चेन मध्ये बदलणार, त्याला मॉडिफाय करायचं. ओके, तोडून मोडून एकत्र एक मोठं दाव आहे, त्याच्यापासून काहीतरी आपल्याला आता बनवायचंय. ओके, हे दाव बनवण्याचं काम रायबोझोमने केलंय. आता या दाव्याला आपल्या पाहिजे त्या शेपमध्ये घेण्याचं काम एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये होणार आहे. ते झालं की त्याला पॅकेज करायचं आणि गोल्गी बॉडीजकडे पाठवून द्यायचं. लक्षात राहील. सो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम इज अ वास्ट नेटवर्क ऑफ मेम्ब्रेनस ट्युब्युल्स अँड सॅक विदिन यूकॅरियोटिक सेल्स. ठीक आहे, ट्युब्युल्स आणि सॅक्स आपल्याला तिथं दिसणार आहेत. या पद्धतीनं सॅक्स तिथं आपल्याला सांगता येतात बघा. बरोबर, इट प्लेज अ सेंट्रल रोल इन सिंथेसिस, फोल्डिंग, मॉडिफिकेशन अँड ट्रान्सपोर्ट ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स. Endoplasmic reticulum arises from nuclear membrane and arises up to cell membrane. Okay, so आपण प्लांट सेलचा जर विचार केला, तर मध्ये कुठेतरी आपल्याला न्यूक्लियस दिसणार आहे. इथून एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे ते या पद्धतीने आपल्याला एक्सटेंड झालेलं दिसू शकतं. ओके, मग इथं फर्स्ट इन्स्टंटला त्याच्यावर काय असणार आहेत, रायबोझोम्स असणार आहेत. पुढचं एक्सटेन्शन जे आहे हे आपल्याला स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं दिसतं किंवा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम डायरेक्टली अटॅच सुद्धा झालेलं आपल्याला तिथे दिसणार आहे. फक्त एवढंच आहे की या ज्या सॅक्स आपल्याला दिसत आहेत, दीज आर द एक्सटेन्शन ऑफ न्यूक्लिअर एन्व्हलप. न्यूक्लिअरचं जे मेम्ब्रेन आहे त्याचे एक्सटेन्शन आपल्याला ते मागे दिसणार आहे. राईट, त्याच्यानंतर ER is a continuous with nuclear envelope facilitating the direct communication and transport between the nucleus and cytoplasm.
बरोबर. सो हा एक ट्रान्सपोर्टचा मीडियम आहे. सायटोप्लाझम हे बाकी सगळं सायटोप्लाझम आपल्याला सांगता येतं. इथं काहीही लागलं तर हे अशा पद्धतीनं जाणार आहे तिथपर्यंत, बरोबर. डायरेक्ट न्यूक्लिअरला जाणार नाही, ते ER थ्रू या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते राऊट केलेलं आपल्याला दिसणार आहे. क्लिअर. एक बेसिक डिस्क्रिप्शन कळालं. आता आकृतीकडे बघूयात. आकृती 3D आहे. समजून घेण्यासाठी 3D मी नंतर काय करतो, सगळ्या या आकृत्या ज्या आहेत या आकृत्या आपल्याला ज्या 2D मध्ये लागणार आहेत, पेपरमध्ये लिहिणार आहेत, त्याची एक PDF वेगळी शेअर तुम्हाला तिथं करतो. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग बघा, येलो कलर मध्ये आपल्याला काय दिसतंय, न्यूक्लियस दिसतंय. न्यूक्लियसच्या शेजारी न्यूक्लिअर एन्व्हलप जे आहे हे बाहेर एक्सटेंड झाल्यासारखं वाटतं. वेगवेगळ्या सॅक्सच्या स्वरूपामध्ये हे दिसतं आपल्याला. याला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणणार आहे. सोबतच याच्यावर आपल्याला डॉट 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 व्हाईट डॉट जे आहेत ते दिसत आहेत. हे आपले रायबोझोम्स आहेत. त्याच्यामुळे या पर्टिक्युलर सेक्शनला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या या पर्टिक्युलर सेक्शनला आपण काय म्हणतोय, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतोय, बरोबर. आणि जिथं रायबोझोम्स दिसत नाहीत त्या पोर्शनला आपण काय म्हणलं आता, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलंय. आणि बघा त्याला जोडूनच गोल्गी बॉडीज सुद्धा आहेत. सो या वेनं, बरोबर, ब्ल्यूप्रिंट, मेसेंजर RNA, इथं अमायनो ऍसिडच्या लॉंग चेन यांचं मॉडिफिकेशन, याला तोडून मोडून पुन्हा प्रोटीन मध्ये कन्वर्ट करायचं, तयार झालं की गोल्गीकडे पाठवायचं, हे पुन्हा पॅकेजिंग करते आणि ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी त्या प्रोटीनला पाठवून देते, बरोबर. सो ही झाली आपली आकृती, राईट. त्याच्यानंतर द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, हे आपण बघितलं आत्ताच. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे जाऊयात. सो स्ट्रक्चर ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये स्ट्रक्चर जे आहेत पहिल्यांदा रफचं बघून घेऊयात आपण. द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज कॅरेक्टराइज्ड बाय द रायबोझोम्स, बरोबर. दीज आर द प्रोटीन फॅक्टरीज, असं लक्षात ठेवा. रायबोझोम्स अटॅच टू इट्स सायटोप्लाझ्मिक सरफेस गिव्हिंग इट अ रफ अपीयरन्स. This roughness is due to the numerous ribosomes that are actively engaged in protein synthesis. बरोबर, हे खूप गरजेचं आहे बरं का. The rough endoplasmic reticulum is composed of flattened sacs called the cistern. बरोबर. ER जो आहे तो या पद्धतीने आपल्याला शेप जो आहे तो दाखवता येतो बघा. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा शेप जो आहे तो या पद्धतीने दाखवता येतो. सो ह्या फ्लॅटन्ड किंवा फ्लॅट झालेल्या सॅक्स आपल्याला सांगता येतात, किंवा या सॅकला सिस्टन्स आपण म्हणणार आहे, बरोबर. कीवर्ड्स वर काम करा. थोडे कीवर्ड्स मला माहित आहे डिफिकल्ट जाऊ शकतात इनिशियल फेज मध्ये, पण लिहा, सारखं लिहा, पाठांतर करा, वाचा कंटिन्युअसली, यूज टू व्हा. बघा ही प्रोसेस समजून घेतलं नाही तुम्हाला जाणवणार आहे की काहीच नाहीये. अडचण कुठं होते की स्पेसिफिक या गोष्टीला हेच म्हटलं जातं, हे लवकर आपल्या डोक्यात प्रोसेस होत नाही, म्हणून हा विषय थोडासा अवघड वाटू शकतो. पण जर तुम्हाला वोकॅब चांगली जमायला सुरू झाली तर हे खूप सिंपल आहे, काहीच नाही. इकडचं तिकडं जाते, तिकडचं इकडे येते, एवढंच आहे त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर फंक्शन्स बघूयात. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन्स मध्ये काय सांगता येतं. पहिलं फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस. द रायबोझोम्स ऑन रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सिंथेसाइजेस प्रोटीन्स डेस्टिन्ड फॉर सिक्रेशन, मेम्ब्रेन इनकॉर्पोरेशन आणि ऑर्गेनल डिलिव्हरी. ठीक आहे. त्यानंतर प्रोटीन फोल्डिंग आणि मॉडिफिकेशन सुद्धा केलं जातं, बरोबर. न्यूली सिंथेसाइज्ड प्रोटीन्स किंवा long strands of amino acid enter the rough endoplasmic reticulum lumen where they fold into their functional shapes, बरोबर. आणि नंतर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन सुद्धा होणार आहे. द प्रोटीन्स आर पॅकेज्ड इनटू वेसिकल दॅट बर्ड ऑफ फ्रॉम द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड आर ट्रान्सपोर्टेड टू द गोल्गी apparatus फॉर फर्दर प्रोसेसिंग, बरोबर. सिंपल फंक्शन आहे ना, बरोबर. आपण बघा एक साधं इथं काय करायचं, एक साधी दुसरी ऍक्टिव्हिटी इमॅजिन त्याला करायची. ओके. तुम्ही काहीतरी एक वस्तू बनवताय, त्या वस्तूची ब्ल्यूप्रिंट कुठेतरी आहे, त्याला आपण DNA म्हणणार आहे, बरोबर. किंवा तुम्ही एखाद्या तिजोरीमध्ये त्याला स्टोअर करून ठेवले, ती तिजोरी म्हणजे तुमचं न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये तुमची जी ब्ल्यूप्रिंटची फाईल आहे की वस्तू अशी अशी बनवायची, याला एवढं एवढं टाकायचंय त्याच्यामध्ये. लेट्स से तुम्ही ब्रेड बनवताय. ब्रेड एक प्रकारची वस्तू आहे ना, राईट. सो ही ब्रेड बनवण्याची पद्धत किंवा काय त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स लागतात ते त्या फाईलमध्ये, ती फाईल तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवली, बरोबर. ते न्यूक्लियस आहे, तिजोरी म्हणजे न्यूक्लियस, बरोबर. ती फाईल म्हणजे तुमचा DNA. आता ते तुम्हाला बाहेर आणायचं आहे, मग त्याच्यासाठी तुम्ही RNA ची मदत घेता, मेसेंजर RNA ची मदत तुम्ही घेता. मेसेंजर RNA मध्ये तो सगळा डेटा जो आहे तो कॉपी पेस्ट केला जातो, मग तो फॅक्टरीला पाठवला जाणार आहे प्रोटीन सिंथेसिस, ब्रेड सिंथेसिससाठी किंवा ब्रेड बनवण्यासाठी. त्या फॅक्टरीला आपण रायबोझोम म्हणणार आहे,
बरोबर. सो रायबोसोम काय करते, सगळे जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतं, ब्रेड बनवतं. आता बनवल्या लगेचच त्याला आहे तशा रॉ फॉर्मॅटमध्ये वापरता येत नाही आपल्याला, त्याला प्रोसेस पण करावं लागेल. बरोबर. ब्रेड बनवत असताना आपण कुठेतरी ओव्हनमध्ये तो ठेवतो, तर साफसफाई त्याला करावी लागेल. बरोबर. इनिशियल पॅकेजिंग आपण करतो, हे सगळं चालतं एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये, आणि तिथून आपण गोल्गी बॉडीजला पाठवून देतो का तर फायनल प्रोसेसिंग. मग त्या ब्रेडला कट करायचं, त्याच्यावर आपली ब्रँडिंग करायची, मार्केटमध्ये सोडून द्यायचं. सेम आहे, अवघड नाहीये, खूप सिंपल आहे हे. ठीक आहे. सो ट्रान्सपोर्ट, प्रोटीन्स आर पॅकेज्ड इनटू वेसिकल अँड बॉड ऑफ. त्यानंतर पुढचा जो एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे त्याला आपण स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणणार आहे. द स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम लॅक्स रायबोसोम्स. बरोबर. त्याच्यामुळे स्मूथनेस तिथे येतो. इट कन्सिस्ट ऑफ मोर ट्युब्युलर स्ट्रक्चर्स कम्पेअर्ड टू द फ्लॅटन सॅक्स ऑफ रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. सो इथे ट्यूब्सची संख्या जास्त आहे, सॅक्सची संख्या कमी असताना आपल्याला दिसणार आहे. The smooth endoplasmic reticulum forms from the regions of rough endoplasmic reticulum that loses their ribosomes. ओके. सो हे तयार रफ पासूनच होतं. रफ वर रफ आहे कशामुळे म्हणतो आपण, त्याच्यावर रायबोसोम्स अटॅच झालेले आहेत. काही काळानंतर ते रायबोसोम्स त्याच्यावरचे निघून जाणार आहेत, मग त्याचं कन्व्हर्जन स्मूथ मध्ये होणार आहे. एवढं सिंपल आहे. This transition can be induced by cells' metabolic needs such as increased lipid synthesis. जर सेलला जास्त लिपिड गरजेचं असेल तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जो आहे तो आपले रायबोसोम्स तिथं सोडून देतो आणि त्याचं कन्व्हर्जन स्मूथ मध्ये होतं. बरोबर. आणि स्मूथ जो आहे तो मग पुढे जाऊन काय करते, लिपिड फॉर्मेशन करत बसते. फंक्शन्स मध्ये पहिलं फंक्शन लिपिड सिंथेसिसचं आपल्याला सांगता येतं, दुसरं फंक्शन डिटॉक्सिफिकेशनचं आहे, त्याच्यानंतर कॅल्शियम स्टोरेजचं एक फंक्शन आपल्याला दिसतं, कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचं सुद्धा फंक्शन आपल्याला दिसतं. ठीक आहे. स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम सिंथेसाइजेस लिपिड्स इन्क्लुडिंग फॉस्फोलिपिड्स, कोलेस्ट्रॉल. हे आपल्या सेल वॉलसाठी गरजेचं आहे, इसेन्शियल फॉर सेल मेम्ब्रेन अँड स्टेरॉइड हार्मोन्स. The smooth endoplasmic reticulum contains enzymes that metabolize and detoxify harmful substances, particularly in liver cell. ठीक आहे. आता हे ह्युमन बॉडी मधलं आपल्याला सांगता येतं. सो डिटॉक्सिफिकेशनचं काम हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम जे आहे ते करत असतं. कॅल्शियम स्टोरेज करण्याचं काम ते करत असतं. बरोबर. SCR stores calcium ions which are released in response to cellular signals crucial for muscle contraction and other processes. Carbohydrate metabolism in liver cells. The smooth endoplasmic reticulum is involved in glycogen metabolism and gluconeogenesis. बरोबर. आता हे खालचे जे 3 फंक्शन्स आहेत these are related to human body. हा वरचा जो फंक्शन आहे इट इज रिलेटेड टू प्लांट सेल. ठीक आहे. आपल्या ऍग्रीमध्ये तुम्हाला हेच लिहायचंय, हे खालचं नका लिहू. ओके. पण जर आठवत काहीच नसेल तर बिंदास असला तरी पण चालेल, काय अडचण नाहीये. ठीक आहे. सो सिंपल आहे, फंक्शन खूप सिंपल आहे. बघा, तुम्हाला प्रोसेस कळाली ना, गोष्टी खूप इझी होऊन जातात. राईट. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉडीकडे आपण जातो, यांचं काम संपलं. मग आता सेकंड बॉडीकडे जातो, गोल्गी बॉडीज असं आपण त्याला म्हणणार आहे. दीज आर द पॅकेजिंग युनिट्स. बरोबर. हे काय करतात, सेल्युलर पॅकेज अँड डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे. अमेझॉन आहे थोडक्यात एक प्रकारचे. गोल्गी ॲपरेटस आपण काय म्हणणार आहे, द सेल्युलर पॅकेजिंग अँड डिस्ट्रीब्युशन सेंटर. थोडक्यात काय तर हे अमेझॉन आहेत, तिथं वस्तूला घेणार, पॅकेज करणार, आपल्याला पोहोचवणार. बरोबर. मग यांचं इंट्रोडक्शन कसं करता येईल. द गोल्गी ॲपरेटस इज अ नेटवर्क ऑफ मेम्ब्रेनस modifies, sorts and packages proteins and lipids for their final destination within or outside of the cell. So जिथं गरजेचं आहे तिथं हे प्रोटीन्सला पाठवण्याचं काम या गोल्गी ॲपरेटस करतात. मग याचं स्ट्रक्चर इंटरेस्टिंग आहे बघा. स्टॅक्ड सिस्टम्स आपल्याला इथे दिसून येतात. नंतर 3 फेसेस आपल्याला दिसतात. सिस फेस आपण याला म्हणणार आहे, त्यानंतर मेडियल सिस्टम आपण याला म्हणणार आहे, आणि ट्रान्स फेस आपण याला म्हणणार आहे. सो एका बाजूने येतंय, प्रोसेस होते, दुसऱ्या बाजूने जाते. बरोबर. सो सिस फेस, मेडियल सिस्टम, ट्रान्स फेस, या पद्धतीने आपल्याला गोल्गी बॉडीज ज्या आहेत या तिथं सांगता येतात. बरोबर. स्टॅक्ड सिस्टम्स, फ्लॅटन्ड मेम्ब्रेन बाउंड सॅक्स अरेंज्ड इन अ स्पेसिफिक ओरिएंटेशन. आकृती बघितली की लक्षात येईल. सिस फेस जो आहे हा रिसिव्हिंग एंडला असतो, म्हणजे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम कडून येणारा जो प्रोटीन आहे हा सिस फेस मध्ये येणार आहे, तो तिथे रिसिव्ह होणार आहे. नियर द ER रिसिव्ह्स ट्रान्सपोर्ट वेसिकल्स फ्रॉम द एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. बरोबर. सो पहिल्यांदा यायचं काम इथं सिस फेस मध्ये होतं. त्याच्यानंतर मेडियल सिस्टम जे आहे ती मॉडिफाय करते. इट मॉडिफाय, मिडल लेअर आहे, मॉडिफाय प्रोटीन्स अँड लिपिड्स
बरोबर, ग्लायकोलेशन तिथं करणारे, फॉस्फोरिलेशन तिथं करणारे, सल्फेशन तिथं करणारे. ओके, वेगवेगळे ग्रुप्स ज्या त्या प्रोटीनला अटॅच करण्याचं काम या मधल्या सॅक मध्ये तिथं होणार आहे. याला आपण मेडियल सिस्टम म्हणतो आणि ट्रान्सफेस शिपिंगचं काम करतात. बरोबर. सो प्लाझ्मा मेम्ब्रेन कडे याचं तोंड आहे, बर्ड्स ऑफ वेसिकल्स फॉर द ट्रान्सपोर्ट, या पद्धतीने आपण सांगू शकतो. राईट. त्याच्यानंतर फंक्शन्स मध्ये सांगायचं झालं तर मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स, त्याच्यानंतर सॉर्टिंग अँड पॅकेजिंगचं काम करतायत, लायसोसोम फॉर्मेशनचं काम करतायत, हे इंटरेस्टिंग आहे बघा. सिक्रेशनचं काम करतायत, लिपिड ट्रान्सपोर्ट आहे, सेल वॉल सिंथेसिसचं सुद्धा ते काम करतात. ओके, सो या सगळ्यांचा अर्थ आपल्याला समजून घेऊयात आपण. राईट. हे माइंड मॅप जे आहेत ना, हे तुमचं काम खूप हलकं करणार आहेत. तुम्ही ज्या शॉर्ट नोट्स काढताय त्या शॉर्ट नोट्स आता काढत बसायची गरज नाहीये. ओके, फाईल देतो, प्रिंट करा आणि याच्यावरच सगळं काम करा. एवढं जरी कॉपी पेस्ट केलं तरी चांगले मार्क येतील. बरोबर, चांगले व्यवस्थित काढलेले आहेत माइंड मॅप, थोडंसं विचार करून काढलेले आहेत. The Golgi apparatus, also known as Golgi bodies or Golgi complex, it is an essential organelle found in most eukaryotic cell. It functions as the cell's central hub for modifying, sorting and packaging proteins and lipids for secretion or delivery to the other organelles. ठीक आहे, आता हे बघितले आपण, इंग्लिश मध्ये लिहिलंय मी इथं, हे पेपर मध्ये उतरवायला तुम्हाला कामाला येईल. बरोबर. सो गोल्गी बॉडीज बघा, याला आपण गोल्गी बॉडीज म्हणणार आहे. राईट. इथं पहिल्यांदा आपल्याला सिस फेस दिसतोय. बरोबर, CIS सिस फेस आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर मध्ये ल्युमेन आपल्याला दिसतंय, ल्युमेन मध्ये मॉडिफिकेशन चालतं. बरोबर, याला सिस्टन आपण म्हणणार आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला ट्रान्सफेस दिसतो, जिथून ऍक्च्युअल मध्ये ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते होते. ओके, 2D मध्ये काढायचं झालं तर आपण गोल्गी कशी काढतो 2D मध्ये, या पद्धतीने काढतो बघा. राईट, या पद्धतीने काहीतरी काढतो गोल्गी बॉडीजला आपण. ओके, सो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाजूला जे असेल ही सिस फेस आहे, इकडची ट्रान्सफेस आहे. इकडनं आपलं प्रोटीन येतोय, प्रोसेस होतोय आणि बाहेर येतं पॅकेजिंग करून याला जिथे गरजेचं आहे तिथं आपण पाठवत असतो. ओके, सो गोल्गी बॉडीचं हे फंक्शन आपल्याला सांगता येतं बघा. म्हणून सुद्धा 2023 ला त्यांनी प्रश्न विचारत असताना फंक्शन्स विचारलेत गोल्गी ॲपॅरेटसचे आणि एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे, मुद्दामून दोघांचे एकत्र विचारलेत, का तर ही प्रोसेस अशी आहे. बरोबर. गोल्गी ॲपॅरेटस इज अ सिरीज ऑफ फ्लॅटन मेम्ब्रेन बाउंड सॅक्स कॉल्ड सिस्टन, टिपिकली अरेंज्ड इन अ स्टॅक. स्टॅक म्हणजे काय, एकावर एक आपण त्याला स्टॅकिंग केलेलं आहे, एकावर एक आपण त्याला ठेवलेलं आहे. बरोबर. Each stack has a distinct orientation. मग पहिल्यांदा सिस फेस आपण बघणार आहे. The cis face is receiving side of the Golgi apparatus located near endoplasmic reticulum. बरोबर. सो लेट्स से इथे ER आहे खालच्या बाजूला, तर इथं पहिला जो दिसणारा स्टॅक आपल्याला तो सिस फेसचा असणार आहे. It receives transport vesicles containing newly synthesized proteins and lipids from the ER. बरोबर. ER काय करते, बॉड ऑफ करते ना, थोडंसं मेम्ब्रेन वापरते स्वतःचं, बॉड ऑफ त्याच्यामध्ये प्रोटीनला घालते, पिशवीत घालते ते आणि पाठवून देते पुढे. हे रिसिव्ह करण्याचं काम हे सिस फेस करतं बघा. ओके, त्याच्यानंतर मेडियल सिस्टम जे आहे, द मेडियल सिस्टम आर सेंट्रल लेयर्स ऑफ द गोल्गी स्टॅक. दीज सिस्टम्स आर द साइट्स ऑफ एक्सटेन्सिव्ह मॉडिफिकेशन फॉर प्रोटीन्स अँड लिपिड्स. बरोबर. इथं वेगवेगळे ग्रुप त्या प्रोटीनला अटॅच करण्याचं काम केलं जातं. एन्झाइम्स विदिन द मेडियल सिस्टम ऍड कार्बोहायड्रेट चेन्स. बरोबर, याला आपण ग्लायकोलायशन म्हणतो. रिमूव्ह स्पेसिफिक सेगमेंट्स और मॉडिफाय मॉलिक्युल्स इन अदर वे. सो काहीतरी नवीन तिथं ऍड करायचं जे आहे ते काढून घ्यायचं आणि त्याला एका प्रॉपर एन्झाइम फॉर्म मध्ये घेऊन यायचं. बरोबर. ब्रेड आपण जो मागाशी बघितला, थोडीफार त्याला काहीतरी घाण लागलेली असेल, काहीतरी त्याच्यामध्ये चेरी बिरी आपल्याला ऍड करायची असेल, फ्लेवर ऍड करायचा असेल, या सगळ्या गोष्टी त्याला रिलेट करा, लगेचच हे तुमच्या लक्षात राहील. हे काम आहे मेडियल सिस्टमचं. बरोबर. कंपनीच्या बरोबर मध्ये हा कार्यक्रम चालतो. त्याच्यानंतर ट्रान्सफेस. द ट्रान्सफेस इज शिपिंग साइड ऑफ द गोल्गी ॲपॅरेटस फेसिंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन. Vesicles carrying fully processed and modified molecules brought off from the transphase directed to their final destinations either inside or outside of the cell. ठीक आहे. सो हे झालं गोल्गी ॲपॅरेटसचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर फंक्शन्स मध्ये, मग आता फंक्शन जे आपण एवढा वेळ बघितलेत, फर्स्ट फंक्शन इज मॉडिफिकेशन ऑफ प्रोटीन्स अँड लिपिड्स. बरोबर. याला ग्लायकोलायशन म्हणणार आपण. ऍडिशन ऑफ कार्बोहायड्रेट चेन्स टू प्रोटीन्स अँड लिपिड्स क्रिएटिंग ग्लायकोप्रोटीन्स अँड ग्लायकोलिपिड्स. त्यानंतर फॉस्फोरिलेशन सुद्धा ते करतं, ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप्स. बरोबर. हे नावं लक्षात ठेवा.
त्यानंतर ते सल्फेशन सुद्धा करतं, ऍडिशन ऑफ सल्फेट ग्रुप. सो आपलं जे काही प्रोटीन तयार झालेलं आहे याला आयदर सल्फेट ऍड करा, आयदर कार्बोहायड्रेट ऍड करा, आयदर लिपिड्स त्याला ऍड करा. हे ऍडिशनचं काम आपल्या गोल्गी बॉडीज ज्या आहेत त्या गोल्गी बॉडीज तिथे करत असतात. राईट. सो उत्तरामध्ये या 3 प्रोसेसेस मेन्शन करणं गरजेचं आहे असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर सॉर्टिंग अँड पॅकेजिंग. द गोल्गी apparatus sorts molecule based on their destination, packages them into vesicles brought off from the transphase. These vesicles are targeted to different parts of the cell. बरोबर. सो ज्याचं डिमांड आलेली आहे त्या पद्धतीने त्याची पॅकेजिंग करायची. बॉक्समध्ये करा, पिशवीमध्ये करा, कशी करायची ती करा आणि प्रत्येक ऍड्रेसला त्याला पाठवून द्या. हे काम आपल्या गोल्गी बॉडीचं आहे, म्हणून त्याला आपण अमेझॉन म्हटले बघा. अमेझॉन पण हेच काम करतं ना. त्यानंतर फॉर्मेशन ऑफ लायसोसोम्स. हा एक इंटरेस्टिंग फंड आहे. बरोबर. सो असंच एक लायसोसोम सुद्धा ते तयार करतं. लायसोसोम जो आहे याला आपण सुसाइड सेल्स असं सुद्धा म्हणत असतो. ओके. सेल सुसाइड. सुसाइड म्हणजे काय? आयुष्य संपलं, सेलला आपल्याला नष्ट करायचंय. सो हे लायसोसोम जे आहे या लायसोसोम मध्ये वेगवेगळे एन्झाईम्सचं कॉम्बिनेशन असतं जे एन्झाईम्स डिसइंटिग्रेशनचं काम करतात. बरोबर. आणि हे लायसोसोम तयार कुठे होतात? गोल्गी बॉडीज मध्ये किंवा गोल्गी ॲपरेटस मध्ये ते तयार होणार आहे. हे लायसोसोम्स ज्यावेळेस सेलमध्ये सोडले जातात त्यावेळेस सेलला नष्ट करण्याचं काम हे लायसोसोम्स करणार आहे. दॅट्स वाय दे आर कॉल्ड एज सुसाइड सॅक्स. ठीक आहे. The Golgi apparatus is involved in forming lysosomes, which are membrane-bound organelles containing hydrolytic enzymes necessary for intracellular digestion. Intracellular म्हणतोय म्हणजे सेलच्या आतमध्ये ते डायजेशन करतायत, जे दिसतंय त्याला नष्ट करण्याचं काम ते करतायत. आणि एन्झाईम जे आहेत त्यांचं त्याला आपण काय म्हणतोय? हायड्रोलायटिक एन्झाईम्स आपण म्हणतोय. सो हे एक मेजर फंक्शन आपल्याला गोल्गी ॲपरेटसचं दिसून येतं. Golgi apparatus plays a crucial role in secreting various substances. For instance, in glandular cell, it packages hormones or enzymes into vesicles that are secreted into extracellular space. So, सगळं पॅकेजिंग इथं चालतंय. सिक्रेशनचं पॅकेजिंग जे आहे ते इथं चालणार आहे. लिपिड ट्रान्सपोर्टेशनचं काम ते करतायत. Golgi is also involved in transport of lipids around the cell and the creation of lysosomes. Cell wall synthesis in a plant. In plant cells, the Golgi apparatus is involved in synthesizing and secreting पॉलिसॅकराइड्स दॅट बिकम द पार्ट ऑफ सेल वॉल. सेल वॉल मध्ये आपण बघितलंय ना, सेल वॉलची गोल्गीची चर्चा झाली होती बघा. मी तुम्हाला सांगितलं स्वतः ही गोल्गीचं एक्सटेन्शन तिथे येते आणि मग सेल वॉल जे आहे ते तिथे तयार होते. ओके. सो हे एक मेजर फंक्शन तुम्ही प्लांट सेल मध्ये टाकू शकता. लक्षात आलं सगळ्यांना? ओके. त्याच्यानंतर पुढच्या पार्टकडे जाऊयात. पुढचा पार्ट जो आहे त्याला आपण रायबोसोम्स म्हणणार आहे. सो दीज आर प्रोटीन फॅक्टरीज. इथे ऍक्च्युअल मध्ये एन्झाईम किंवा प्रोटीन जे आहेत हे बनवतात. बरोबर. हे कामगार आहेत, प्रोटीन बनवणारे कामगार आहेत असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. सो रायझोसोम्स आर स्मॉल कॉम्प्लेक्स मॉलिक्युलर मशीन्स इन सेल्स. बघा इथं नाव सुद्धा कसं दिलं. राईट. सो दीज आर मॉलिक्युलर मशीन्स. बरोबर. ही मशीन काय करते? अमायनो ऍसिडच्या चेन जे आहेत ते अटॅच करत 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 मोठी अमायनो ऍसिडची चेन बनवते आणि त्यालाच पुन्हा आपण बरोबर मॉडिफाय करतो, गाठीबिटी मारतो आणि एका एन्झाईम मध्ये तयार करतो. लक्षात आलं? फंक्शन काय आहे याचं? प्रोटीन सिंथेसिस बाय ट्रान्सलेटिंग द mRNA. mRNA म्हणजे मेसेंजर आरएनए. मेसेंजर आरएनए मध्ये काय असते? डीएनए मधनं कॉपी केलेली ब्ल्यूप्रिंट असते त्या पर्टिक्युलर एन्झाईमची. लोकेशन कुठं आहे? सायटोप्लाझम मध्ये असतं किंवा रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये हे रायबोसोम जे आहेत ते आपल्याला दिसतात. थोडेफार मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा दिसतात. थोडेफार आपल्याला क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा दिसणार आहेत. मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट हे स्वतःचे एन्झाईम्स थोडेफार बनवत असतात बघा. ठीक आहे. ही एक गोष्ट तर लक्षात असू द्या. त्याच्यानंतर रायबोसोमचे 2 टाईप आपल्याला दिसतात. ओके. 70S रायबोसोम आणि 80S रायबोसोम असं आपण म्हणणार आहे. जास्त डोकं लावू नका, फक्त 2 टाईप इथं लक्षात ठेवा. 70S रायबोसोम जो असतो तो प्रोकॅरियोटिक सेल्स मध्ये असतो. बरोबर. 80S जो आहे तो युकॅरियोटिक सेल्स मध्ये असतो. प्लांट सेल मध्ये हे दोन्ही आपल्याला दिसतात. 70S प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, मायटोकॉन्ड्रिया मध्ये, क्लोरोप्लास्ट मध्ये असणारे. 80S जो आहे तो बाकीच्या ठिकाणी एंडोप्लाझमिक रेटिक्युलम वगैरे दिसणारा जो आहे त्याला आपण 80S रायबोसोम तिथं म्हणणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फंक्शन्स आपल्याला बघायचे. प्रोटीन सिंथेसिस. बरोबर. त्याच्यानंतर रफ ईआर मध्ये काय करतायत, सायटोप्लाझम मध्ये ते काय करतायत, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट मध्ये काय करतायत, सगळ्या ठिकाणी ते प्रोटीन सिंथेसिसच करतायत. फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने आपल्याला ते तिथे लिहावं लागेल. So ribosomes are small complex molecular machines found within all living cell. They are responsible for synthesizing proteins by translating messenger RNA
mRNA इंटू पॉलिपेप्टाइड चेन्स. या पॉलिपेप्टाइड चेन्सलाच आपण काय म्हणलं होतं, अमायनो ऍसिड चेन सुद्धा म्हटले बघा. ठीक आहे. सो या पद्धतीची चेन जी आहे, लेट्स से अजून थोडंसं सोपं करतो याला समजून घेण्यासाठी बरं का, आपण प्रोटीन सिंथेसिस पण बघणार आहे. सो या पद्धतीची चेन जी आहे, ही या पद्धतीची चेन आपला रायबोझोम जो आहे तो बनवत असतो. रायबोझोमला 2 युनिट असतात, एक मोठं एक छोटं, बरोबर. याच्यातून ही चेन जी आहे ती बनत जाते. नंतर ही लॉंग चेन जी तयार झाली, पॉलिपेप्टाइड चेन जी तयार झाली, याला आपण डिझायर्ड शेप मध्ये घेऊन येतो. मग हे शेप मध्ये आणण्याचं काम कुठं होणार आहे, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये होणार आहे. या चेनला ग्रुप्स अटॅच केले जातात. लेट्स से लिपिडचे ग्रुप आहेत, कार्बोहायड्रेटचे ग्रुप आहेत. हे अटॅचमेंट कुठं चालतं, गोल्गी मध्ये चालतं, बरोबर. मग हे सगळं पॅकेज करायचं आणि पाहिजे तिथं पाठवून द्यायचं, बरोबर. सो रायबोझोमचं काम काय आहे, अशा पद्धतीची लॉंग चेन जी आहे ही लॉंग चेन तिथं आपल्याला बनवायची आहे. रायबोझोम्स आर कंपोज्ड ऑफ रायबोझोमल RNA and proteins and can be found either in floating freely in cytoplasm or attached to the endoplasmic reticulum, बरोबर. सो सेलमध्ये कुठेही असं फिरत असताना दिसेल किंवा ER ला अटॅच झालेलं आपल्याला ते सांगता येईल. रायबोझोम्स हे डबल झाले स्लाइड. त्याच्यानंतर रायबोझोमचं स्ट्रक्चर आपल्याला असं या पद्धतीने सांगता येतं बघा. ठीक आहे. सो वरचं जे आहे ते लार्ज सब युनिट आहे, खालचं जे आहे ते स्मॉल सब युनिट आपल्याला दिसतं. या दोघांच्या मध्ये आपला मेसेंजर RNA जो आहे तो चाललाय, बरोबर. मेसेंजर RNA जो आहे तो चाललेला आहे, त्याच्यावर ब्ल्यू प्रिंट आहे. ठीक आहे. हे छोटे छोटे स्ट्रँड दिसतात आपल्याला, ATGC वाले स्ट्रँड आहेत बघा, DNA मध्ये असतात का, राईट. ATGC कॉम्बिनेशन. सो ह्या काही विशिष्ट पद्धतीनं असतात आणि हे रीड करायचं आणि वरच्या बाजूला त्या पद्धतीचं अमायनो ऍसिड जे आहे, स्पेसिफिक अमायनो ऍसिड जे आहे ते तयार करत जायचं. हे काम आपल्याला हा रायबोझोम जो आहे तो करत असतो. ठीक आहे. प्रोटीन सिंथेसिस मध्ये हे बघायचं आपल्याला, डिटेल मध्ये बघणार आहे. सो टाइप्स ऑफ रायबोझोम मध्ये 70S याचं लोकेशन प्रोकॅरियोट्स मध्ये दिसून येतं, बॅक्टेरियामध्ये दिसणार आहेत, सोबतच प्लांट सेल मध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा दिसणार आहे. These are composed of, आता 70S ची चर्चा करतोय बरं का आपण. These are composed of 2 सब युनिट्स, एक छोटं असतं एक मोठं असतं. मोठं जे आहे त्याला 50S सब युनिट म्हटलं जातं, जे छोटं आहे त्याला 30S सब युनिट आपण म्हणतो. आत्ताच आपण बघितलं, वर मोठं आहे खाली छोटं आहे, वरचं 50S सब युनिट आहे, 50 सब म्हणणार आहे आपण याला, खालचं 30S सब युनिट आहे. एवढंच लक्षात ठेवा, याच्यापेक्षा जास्त जात बसू नका. ठीक आहे. आपल्याला रिसर्च नाही करायचा, आपल्याला पेपरमध्ये लिहायचंय. 30S सब युनिट कंटेन्स 16S RNA, त्याच्यानंतर अराउंड 21 प्रोटीन्स. हे पण गरजेचं नाहीये, फक्त एवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. जास्त कॉम्प्लिकेट तुमच्या बाजूने करू नका. ठीक आहे. याची जास्त युटिलिटी नाहीये, कधी पेपरमध्ये वगैरे त्यांनी काही विचारलेलं नाहीये याच्यावर. एनर्जी घालवत बसू नका ते पाठांतर करण्यामध्ये, राईट. त्याच्यानंतर पुढचा प्रकार जो आहे तो ATS. ठीक आहे. ATS रायबोझोम्स जे आहेत ते सायटोप्लाझम ऑफ युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक मध्ये आपल्याला हे रायबोझोम जे आहेत ATS वाले हे दिसणार आहेत. यांच्या अल्ट्रोस्ट्रक्चर मध्ये पुन्हा 2 सब युनिट्स दिसतात, एक मोठा आहे एक छोटा आहे. मोठं सब युनिट जे आहे हे 60S आपल्याला सांगता येतं, छोटा आहे ते 40S आपल्याला सांगता येतं, बरोबर. एवढा फरक आपल्याला दोघांमध्ये सांगता येणार आहे. एक प्रोकॅरियोट मध्ये आपल्याला दिसतं, एक युकॅरियोट मध्ये आपल्याला दिसतं. फंक्शन्स मध्ये पहिलं फंक्शन प्रोटीन सिंथेसिस. रायबोझोम्स ट्रान्सलेट mRNA into amino acid sequence forming a polypeptide chain. The process involves 3 stages: initiation, elongation and termination. बरोबर. प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे बघा ही, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. सुरुवात करा, इलॉंगेट करा, लांब बनवा आणि काम झालं की तोडून टाका, बरोबर. The small subunit binds to the mRNA and the initiator tRNA followed by large subunit to form a functional ribosome. The ribosome moves along the mRNA adding amino acid to the growing polypeptide. The ribosome reaches a stop codon on mRNA releasing the completed polypeptide. ठीक आहे. ही प्रोटीन सिंथेसिस एकदम शॉर्ट मध्ये सांगितले, खूप मोठं लेक्चर आहे. राईट. सो सिंपल गोष्ट आहे बघा. mRNA आपण बघितलं, याच्यामध्ये आपला कोडवर्ड आहे. सो सुरुवात जी आहे इनिशिएशनची जी आहे ती इथं कुठेतरी असणार आहे. एक पर्टिक्युलर कोडॉन तिथं असतो जो इनिशिएट करतो प्रोसेसला. तो कोडॉन आला रे आला की लगेच अमायनो ऍसिड्स यायला सुरू होतात आणि
आपला रायबोझोम जो आहे तो रीड करत 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 चाललाय आणि प्रत्येक कोडॉनला एक नवं अमायनो ऍसिड जे आहे ते ऍड करत चाललाय. इथं आला की एक स्पेसिफिक येतो, टर्मिनेट करण्याचं काम तिथे केलं जातं, आरएनए बाजूला, आपलं अमायनो ऍसिड बाजूला. ठीक आहे, या पद्धतीने सांगते, एवढं सोपं नाहीये ते. येस. त्याच्यानंतर रायबोझोम इन रफियर, इथं पण ते प्रोटीन सिंथेसिसच काम करतायत. बरोबर. प्रोटीन डेस्टिन फॉर सिक्रेशन, insertion into cell membrane or for use in lysosomes. ठीक है. These proteins are co-translationally translocated into ER lumen for folding and modification. ओके, तेच आहे बघा, सारखं प्रोटीनच यायला लागले. रायबोझोम सायटोप्लाझम मध्ये सुद्धा हेच काम करत आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम ते करणार आहेत. ओके, सो तिथं लागणारे जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन बनवण्याचं काम आपलं रायबोझोम करते असं म्हटलं तरी चालेल. वेगळं कधीच विचारलंय रायबोझोम त्यांनी, त्याच्यामुळं का तर एकच काम त्याचं आपल्याला दिसून येते. मग पुढचा जो घटक आहे त्याला आपण लायसोसोम्स म्हणणार आहे. याला आपण सुसाइड सॅक्स असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, बघून घ्या. मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलिज इन युकॅरियोटिक सेल्स. लायसोसोम्स कुठे दिसणार आहेत आपल्याला? युकॅरियोटिक सेल्स मध्ये दिसणार आहेत. अबंडंट इन ॲनिमल सेल. बरोबर. यांचं काम काय? इंट्रासेल्युलर डायजेशन, वेस्ट रिसायकलिंग आणि डिफेन्स. सेलची साईज खूप वाढली, आता तिचं लाईफ सायकल संपलेलं आहे, नष्ट करा. लायसोसोम मध्ये येणार आहे. बरोबर. सेलमध्ये काहीतरी अनवॉन्टेड घटक आले, लेट्स काहीतरी इन्फेक्शन तिथं झालं, लायसोसोम्स येणार आहेत, त्या इन्फेक्शनला नष्ट करणार आहेत. ओके, या पद्धतीने आपल्याला त्याचं फंक्शन जे आहे ते सांगता येतं. सो थोडक्यात बंदूक घेऊन बसलंय, दिसेल त्याला डिस्ट्रॉय करायचं काम हा लायसोसोम जो आहे तो करतोय असं म्हटलं तरी चालेल. लायसोसोम मध्ये मेम्ब्रेन आपल्याला दिसणार आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हायड्रोलायटिक, या मेम्ब्रेन मध्ये हायड्रोलायटिक एन्झाईम्स आपल्याला दिसणार आहेत. बरोबर. आणि ऍक्टिव्ह होण्यासाठी एक सर्टन पीएच लेवल त्याला लागत असते. ऑप्टिमल ऍक्टिव्हिटी ऍट ऍसिडिक पीएच असेल तर ते ऍक्टिव्हेट होतात. फंक्शन्स मध्ये इंट्रासेल्युलर डायजेशन, सेकंड फंक्शन ऑटोफॅगी, याला सेल्युलर रिसायकलिंग असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर सेल्युलर होमिओस्टेसिस, यामध्ये सुद्धा लायसोसोमचं फंक्शन आहे. ऑटोलायसिस, सेल डेथ मध्ये सुद्धा ते काम करतात. आणि सीड जर्मिनेशन मध्ये सुद्धा, प्लांट सेलच्या सीड जर्मिनेशन मध्ये सुद्धा हे लायसोसोम्स पिक्चर मध्ये येतात. बरोबर. हे जर्मिनेशनची प्रॉपर फिजिओलॉजी आपल्याला बघायची नंतर आहे ती. ओके, फक्त रेफरन्स पॉईंट जो आहे तो तयार करा. फक्त या स्टेजला रेफरन्स पॉईंट तयार करून ठेवा. क्लिअर. त्याच्यानंतर लायसोसोम्स आर मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेलिज फाउंड इन यूकॅरियोटिक सेल्स, पर्टिक्युलरली अबंडंट इन ॲनिमल सेल्स. दे कंटेन हायड्रोलायटिक एन्झाईम्स कॅपेबल ऑफ breaking down various biomolecules including proteins, lipids, nucleic acid and carbohydrates. So जे आपल्याला सेल मध्ये दिसते, whatever that we see in cell, याला नष्ट करण्याचं काम हे हायड्रोलायटिक एन्झाईम्स करतात. हे हायड्रोलायटिक एन्झाईम्स आपल्याला लायसोसोमच्या मेम्ब्रेन मध्ये गोळा केलेले दिसणार आहे. ठीक आहे. Lysosomes are essential for intracellular digestion, recycling cellular waste and cellular defense mechanism. बरोबर. सो हे सैनिक आहे आपला, बंदूक घेऊन बसलाय. राईट. त्याच्यानंतर मग लायसोसोमचं स्ट्रक्चर सिंपल स्ट्रक्चर आहे. एक सिंगल मेम्ब्रेन आपल्याला दिसतं आणि या सिंगल मेम्ब्रेन मध्ये आपल्याला वेगवेगळे एन्झाईम कॉम्प्लेक्सेस दिसून येणार आहेत. राईट. मेम्ब्रेन्स आर एन्क्लोज्ड बाय सिंगल लिपिड बायलेअर. लिपिड बायलेअर आपण बघितलेली आहे, सेलमध्ये बघितलं, आपलं सेल मेम्ब्रेन मध्ये बघितलं लिपिड बायलेअर. सो अशा पद्धतीचं सेल मेम्ब्रेन. ओके, बाहेरची सॅक जी आहे ती या फॉर्मॅटमध्ये तयार झालेली आपल्याला दिसते. विच सेपरेट द ऍसिडिक इंटिरियर फ्रॉम न्यूट्रल पीएच ऑफ सायटोप्लाझम. बरोबर. हे हायड्रोलायटिक एन्झाईम जे आहेत ते ऍसिडिक पीएच मध्येच कामाला येतात, त्याच याच्यामध्ये काम करतात. सो त्याला वेगळं करण्याचं काम हे मेम्ब्रेन करते. बघा, मेम्ब्रेन कंटेन्स प्रोटॉन पंप्स दॅट मेंटेन द ऍसिडिक एन्व्हायरमेंट रिक्वायर्ड फॉर एन्झाईम ऍक्टिव्हिटी. प्रोटॉन पंप आहे ना, तो प्रोटॉन म्हणजे काय असते? हायड्रोजन असते. राईट. सो आतली ऍसिडिटी मेंटेन ठेवावी लागते, का तर ते एन्झाईम जिवंत पण आपल्याला ठेवायचं आहे. बरोबर. सो हे प्रोटॉन पंप मेम्ब्रेनवर बसलेले आहेत. राईट. हे आतमध्ये हायड्रोजन, सायटोप्लाझम मधनं हायड्रोजन घ्यायचं आणि आतमध्ये सोडायचं काम करतात, का तर आतली ऍसिडिटी जी आहे ती मेंटेन राहील. ओके. एन्झाईम कॉम्प्लेक्सेस जे आहेत ते ऍक्टिव्हेट राहतील, यासाठीचं काम आपल्याला तिथं या प्रोटॉन पंपचं दिसून येतं. बघा. ओके. त्याच्यानंतर हायड्रोलायटिक एन्झाईम्स. लायसोसोम्स कंटेन अबाउट 50 डिफरंट हायड्रोलायटिक एन्झाईम्स इन्क्लुडिंग प्रोटीएज, लायपेज, न्यूक्लिएज, कार्बोहायड्रेटेज. प्रत्येकाचं काम काय? प्रोटीएज प्रोटीनला तोडायचं काम करतंय, लायपेज आहे ते
लिपिडला तोडायचं काम करते. न्यूक्लियस जे काय करणार आहे मग, ओके, सांगण्याची गरज आहे का? कार्बोहायड्रेट काय करणार आहे? कार्बोहायड्रेटला ब्रेकडाऊन करण्याचं काम करणार आहे. दीज एन्झाइम्स आर ऑप्टिमली ऍक्टिव्ह ऍट ऍसिडिक पीएच इनसाइड द लायसोसोम. बरोबर. त्याच्यानंतर ऍसिडिक इंटिरियर, द इंटिरियर ऑफ लायसोसोम इज ऍसिडिक. किती असतं? बी स्पेसिफिक इन युअर आन्सर. जर हे तुम्ही ऍडिशनल तिथं लिहिलं, बरोबर, पीएच आहे, ऍसिडिक लागतंय, पण किती लागतंय हे स्पेसिफिक डेटा जर तुम्हाला तुमच्या उत्तरात टाकता आला तर साहजिक मार्क्स थोडेसे चांगले येतील. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ प्रोटॉन पंप्स इनसाइड द लायसोसोमल मेम्ब्रेन दॅट ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट हायड्रोजन आयन्स इनटू द ऑर्गेनेल्स. बरोबर. सो इथं कुठेतरी प्रोटॉन पंप बसवलाय आपण. याचं काम काय? बाहेरून हायड्रोजन आयन्स घ्यायचे आणि आत सोडायचे. बरोबर. सो जेवढे जास्त हायड्रोजन आयन आत सोडलं जाईल तेवढे जास्त ऍसिडिक पीएच जो आहे हा लायसोसोमचा राहील. हा कशासाठी गरजेचा आहे? आपलं एन्झाईम त्याशिवाय कामच करत नाही. कोणतं एन्झाईम आपण बघितलं? प्रोटीएज बघितलंय, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉलेज ते कार्बोहायड्रेटेज आपण तिथं बघितलेलं आहे, लायपेज आपण बघितले. बरोबर. जिथं जिथं एज दिसते ना ते सगळं तोडायचं काम करतात एन्झाईमच्या बाबतीमध्ये. हे गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर इंट्रासेल्युलर डायजेशन फंक्शन्स कडे येऊयात. फर्स्ट फंक्शन इज इंट्रासेल्युलर डायजेशन. लायसोसोम डायजेस्ट मायक्रोमॉलिक्युल्स, सेल्युलर डेब्री अँड फॉरेन सबस्टन्सेस. ज्यांची गरज संपलेली आहे असे मोठे मॉलिक्युल जे आहेत त्याला तोडायचं काम ते करते. सेलमध्ये जर कचरा तयार होत असेल, सेलमध्ये बायोकेमिकल रिएक्शन्स मध्ये जर अनवॉन्टेड कचरा तयार होत असेल तर त्याला तोडायचं काम सुद्धा लायसोसोम करणार आहे. आणि एखादा फॉरेन सबस्टन्स आला, एखादा इन्फेक्शन जर त्याच्यामध्ये आलं तर त्या केसमध्ये त्याला तोडायचं काम सुद्धा हे हायड्रोलायटिक एन्झाइम्स किंवा लायसोसोम मधले एन्झाइम कॉम्प्लेक्सेस करतात. दे फ्यूज विथ एंडोसोम्स, फॅगोसोम्स, ऍटोफॅगोसोम्स टू ब्रेक डाऊन देअर कंटेंट. एक्झाम्पल, ठीक आहे. In immune cells like macrophagus, lysosomes digest the bacteria and other pathogens engulfed by the phagocytosis. थोडक्यात काय बघा, काहीतरी अनवॉन्टेड सेलमध्ये आलं, बरोबर, लायसोसोम जाते, ह्याला घेते, पण आतल्यात त्याचा कार्यक्रम करून टाकते. ओके, एवढ्या सोप्या भाषेत सांगता येतं. सिंपल आहे बघा, खूप सिंपल आहे. त्यानंतर ऑटोफॅगी. लायसोसोम्स प्ले अ की रोल इन ऑटोफॅगी, द प्रोसेस ऑफ डिग्रेडिंग अँड रिसायकलिंग सेल्युलर कंपोनंट्स. जे सेल जुने झालेले आहेत, अनवॉन्टेड सेल्स जे आहेत, आता आधीच्या ह्याच्यामध्ये इंट्रासेल्युलर डायजेशन मध्ये सेलच्या आतले जे घटक आहेत त्यांना त्यांनी नष्ट केलं, जे गरजेचे नाहीत त्यांना त्यांनी नष्ट केलं. बरोबर. इथं थोडंसं फंक्शन बदलतंय. ऑटोफॅगीमध्ये जे सेल अख्खं खराब झाले त्याला नष्ट करायचं काम ते करते. बरोबर. Damaged organelles or proteins are enclosed in autophagosomes which then fuses with lysosomes for degradation. बरोबर. सो एक सॅक आपण ऑटोफॅगोसोमची तयार करतोय, ही याच्या बरोबर येते, अटॅच होते, यातले एन्झाइम कॉम्प्लेक्स पलीकडे जातात आणि कार्यक्रम करून टाकतात. बरोबर. मायटोकॉन्ड्रिया that are damaged or dysfunctional are degraded through specific type of autophagy called mitophagy. बरोबर. एक्झाम्पल आहे ते मायटोफॅगी. एक्झाम्पल तुम्ही ते टाकू शकता. नंतर एजिंग. अक्युमुलेशन ऑफ डॅमेज मॉलिक्युल्स अँड ऑर्गेनेल्स इन सेल इज असोसिएटेड विथ एजिंग. लायसोसोम हेल्प मिटिगेट एजिंग बाय डिग्रेडिंग अँड रिसायकलिंग दीज डॅमेज कॉम्पोनंट्स, मेंटेनिंग द सेल्युलर होमोस्टेसिस. म्हातार होऊ देत नाही सेलला, म्हातार होऊ देत नाही. ज्यांचं वय जास्त झालेलं आहे, डॅमेज झालेलं आहे, सगळ्याला गोळा करता येईल, जाळून टाकते, मारून टाकते त्याला. ठीक आहे. सो अशी होमिओस्टेसिस मेंटेन केलं जातं. ॲटोलायसिस. लायसोसोम्स कॅन रिलीज देअर एन्झाइम्स इनटू सायटोप्लाझम leading to breakdown of cell. This process is called as autolysis, can occur in damaged or dying cells. बरोबर. आता एवढा वेळ काय बघितलं आपण? लायसोसोम मध्ये मटेरियल आणून आपण टाकत होतो. ऑटोलायसिस मध्ये लायसोसोम स्वतः फुटते आणि त्यातले हायड्रोलायटिक एन्झाइम जे अख्ख्या सेल मध्ये पसरतायत आणि सेलला नष्ट करून टाकतात. During tissue injury, lysosomal enzymes can be released, contributing to cell death and a tissue breakdown. या पद्धतीने सांगता येईल आपल्याला. ओके, सिंपल आहे हे. त्यानंतर हा एक मेजर फंक्शन आहे बघा. सीडलिंग मध्ये सुद्धा त्याचं, म्हणजे नवीन सीडलिंग निघत असताना लायसोसोमचा रोल मोठा आहे. इन प्लांट सेल, लायसोसोम लाईक ऑर्गेनेल्स कॉल्ड लायटिक व्हॅक्युअल्स परफॉर्म द सिमिलर फंक्शन. बरोबर. During seed germination, these vacuoles break down stored food reserves
टू प्रोव्हाइड न्यूट्रिएंट्स फॉर ग्रोविंग सीडलिंग. बी बघितलंय आपण, बरोबर. बी मध्ये म्हणजे आपलं जे सीड आहे, बरोबर, या सीड मध्ये सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या स्टोर फॉर्मॅटमध्ये असतात, बरोबर. त्यामुळे सीड बघा जास्त काळासाठी व्हायबल असतं. त्याला पाणी मिळालं की सीड जर्मिनेट व्हायला सुरू होतं, बरोबर. आता मॉलिक्युलर लेवलला खूप इंटरेस्टिंग गोष्टी चालतात. पाणी मिळालं की आता जो आपला हा एन्झाइम आपण लायटिक सेल्स ज्या बघितल्या त्या ऍक्टिव्हेट होतात, बरोबर. आणि त्यांचं काम काय, तोडायचंय. सो स्टोर्ड फूड जे आहे इन द फॉर्म ऑफ लेट्स से फॅट्स, इन द फॉर्म ऑफ स्टार्चेस. आता स्टार्च आपण लगेच नाही डायरेक्ट कंझ्युम नाही करू शकत, त्याला आपल्याला सिंपल फॉर्म मध्ये आणावं लागतं, बरोबर. सो या मोठ्या स्टार्चचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होतं आणि मग हे ग्लुकोज जे आहे ते आपल्या किंवा त्या सीड लेट्स से जर्मिनेशनच्या प्रोसेसला कामाला येतं आणि मग प्लांट जे आहे ते जर्मिनेट तिथं होणार आहे. ठीक आहे. सो हे काम जे आहे ते लायसोसोम सारखे ऑर्गेनेलिज करतात. त्यांना लायटिक व्हॅक्युल्स आपण म्हणतो. ओके, नाव लक्षात असू द्या, बी स्पेसिफिक. याला आपण काय म्हणणार आहे, लायटिक व्हॅक्युल्स असं तिथं म्हणणार आहे. क्लिअर. त्याच्यानंतर पुढचा पार्ट जो आहे तो न्यूक्लियसचा आहे. ओके, न्यूक्लियस आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊयात. आता जरा ओव्हरलोड होईल. ठीक आहे. या गुड नोटवर आजचं सेशन इथंच कन्क्लूड करतो. धन्यवाद.